नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। राज्यासहित देशामध्ये ईव्हीएम विरोधात एक लहर चालू आहे आणि आता सध्या बिहारमध्ये प्रस्तावित इलेक्शनला बघता तिथे SIRचं जे प्रकरण इलेक्शन कमिशन मार्फत राबविलं जातं, ज्याचा विरोध काँग्रेस मोठ्या प्रमाणात करतो आहे। तर राज्यामध्ये जे ईव्हीएम घोडाचा एक प्रकार काँग्रेस तर्फे उचलण्यात आला होता, त्या विषयामध्ये काय सांगाल? ईव्हीएमचा जो विषय आहे, माझं तसं मत आहे की काँग्रेस पक्षच नव्हे, या देशातला सर्वच राजकीय पक्ष म्हणजे सत्ता पक्ष सोडून तिथे येणार नाही आंदोलनामध्ये। जेवढे काही पक्ष आहेत या देशामध्ये, सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन ईव्हीएमच्या विरोधामध्ये जनजागृती करून आंदोलनात्मक भूमिका घेण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। याचं कारण असं आहे की याच्यापूर्वीचे जे काही निर्णय आलेत, जे काही ऑब्झर्वेशन आलं ईव्हीएमच्या बाबतीमध्ये, अनेक निवडणुकांमध्ये ते पकडले गेले, त्याची माहिती मिळत नाही। आणि इलेक्शन कमिशन हे कोणासाठी काम करते आहे? हे एका राजकीय पक्षासाठी काम करते आहे, अशा अनेक प्रकारचं अनेकदा सिद्धही झालेलं आहे। कोणी त्याची तक्रार केली, त्याची दखल घेत नाही, त्याचं उत्तर देत नाही। तर त्याच्यामुळे कसं आहे की ह्या ज्या ईव्हीएम हॅक करणे याच्या बाबतीमध्ये जरी कोणाचं दुमत असलं तरी अनेक एक्सपर्ट लोकांनी, टेक्निशियननी हे सिद्ध करून दाखवलं की ईव्हीएम हे हॅक होऊ शकते, होते आणि अनेक ठिकाणी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, हे आपल्याला नाकारता येणार आहे। त्याच्यामुळे कसं आहे की आपण खूप मेहनत करू, काँग्रेस खूप मेहनत करते आहेत, राहुल गांधी खूप जीवाचं रान करत आहेत पूर्ण देशामध्ये करून, ते जनगणना, जातीय जनगणना असो किंवा पार्लमेंटमध्ये आता तुम्ही पाहिलं असेल काय चाललेलं आहे सर्व। आणि हे सर्व करत असताना शेवटी कसं आहे की एवढं सर्व करून शेवटी मशीन जर त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन जर त्याच्यामध्ये हॅक होत असेल तर आपल्याला रिझल्ट कसा मिळेल? आपण एवढी मग आपण काहीच करू शकत नाही, आपलं सरकारच येणार नाही। आपण लोकांचा खूप आपल्या पाठिंबा आहे, परंतु शेवटी ईव्हीएमचा जर आपल्याला सपोर्ट नसेल किंवा ईव्हीएमच्या मशीनचं जर निष्पक्षपणे मतदान होत नसेल तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही। म्हणून त्या संदर्भामध्ये आपण जागृती करण्याची गरज आहे। त्यासाठी म्हणजे रस्त्यावरून आंदोलनात्मक भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेण्याची गरज आहे। त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा या मताचा मी आहे। तर या संदर्भामध्ये मी निश्चितच ज्या काही आमच्या मिटिंग होतील आता पक्षाच्या, त्याच्यामध्ये ही भूमिका मी माझ्यातर्फे निश्चितपणे मांडेन। तर असा प्रयोग करणं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आता हे करावंच लागेल, असं माझं ठाम मत आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत विभागामार्फत टॅरिफ रेट वाढवल्या जात आहे। आता इलेक्ट्रिसिटीचे जे बिल आहे त्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात चालत आहे। अशामध्येच स्मार्ट मीटरची सक्ती जनतेवर केल्या जात आहे, या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये बऱ्याच तक्रारी येत आहेत, वर्तमानपत्रातून वाचत आहेत, आंदोलनं पण बऱ्याच ठिकाणी सामाजिक संघटनेनी सुरू केलेली आहेत। आणि त्याच्या संदर्भामध्ये मी बऱ्याच काही एक्सपर्ट लोकांनी त्याचं आपलं ओपिनियन वगैरे या ठिकाणी ते वर्तमानपत्रामध्ये वाचलं, काही त्यांचे काही व्हिडिओज आलेत, काही इंटरव्ह्यूज आलेत। आणि स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती का, हा सर्वात पहिला प्रश्न आहे। तुम्ही का करता, कशासाठी पाहिजे तुम्हाला स्मार्ट मीटर? त्याचं कारण सांगावं। ते महावितरणच्या लोकांनी जे काही कारणं सांगितली ते काही संयुक्तिक नाही, लॉजिकल नाही आहे। मग स्मार्ट पहिले एक साधं मीटर होतं, नंतर डिजिटल आलं, ठीक आहे, नंतर तुम्ही स्मार्ट मीटर आणता, याच्यानंतर पुन्हा एखादी नवी काहीतरी टेक्नॉलॉजी काढून एखाद्या कोणत्या ते व्यापाऱ्याच्या एखाद्या उद्योगपतीचं त्याचं भलं करण्यासाठी जर तुम्ही लोकांचा गळा दाबत असाल आणि गोरगरीब माणसाला, तशीच आज इथे वीज महाग आहे। महाराष्ट्रामध्ये या भारत देशामधल्या सर्वात महाग वीज महाराष्ट्रामध्ये आहे आणि जिथून वीज निर्माण होते तिथंच आपण राहतो, तर आपल्याकडे तर काही विचारूच नका। म्हणजे आज उद्योगाला लागणारी वीज त्याचे रेट बघा, कमर्शियल रेट, त्याच्यानंतर रेसिडेन्शियल याचं हे बघा, आणि तुम्ही आपल्या ट्रान्सपोर्टेशनचे जे आपलं लॉसेस आहे ते तुम्ही जनतेकडनं का वसूल करता? ट्रान्सपोर्टेशन तुम्ही करता, ट्रान्समिशन तुम्ही करता दुसऱ्या स्टेटमध्ये म्हणा की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये म्हणा की वेगळ्या भागामध्ये म्हणा,
तर त्याचा भृतंड आम्ही का द्यावा, त्याचा भृतंड लोकांनी का द्यावा? तर तुम्ही तुमच्या चोऱ्याला घ्या, तुम्ही फाइंड आउट करा, तुम्ही शोधा, जिथे कुठे चोऱ्या होत असतील, जिथे कोणी वीज सोडत असतील, इलिगली करत असेल, तर तुम्ही ठीक आहे ना, त्या तुम्ही पकडा, तर त्याच्यामुळे तुमच्या लॉसेस कमी होतील. तर त्याच्यासाठी स्मार्ट मीटर हा उपाय नाही आहे. स्मार्ट मीटरचा आता अलीकडे जे काही माझ्या लक्षात आलं आहे की वाचण्यात आलेलं आहे की ते इतक्या गतीने होतं की 100% जास्ती स्पीडने ते मीटर फिरतं आणि त्याचं बिल हे मोठ्या प्रमाणात लोकांना यायला लागलेलं आहे. ते सुद्धा त्याचेसुद्धा पुरावे लोकांनी दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की स्मार्ट मीटर हा काही कायद्याने बंधनकारक हा विषय नाही आहे. 2003च्या या ॲक्टप्रमाणे कोणीही याला जबरदस्ती करू शकत नाही, कोणालाही हा अधिकार नाही आहे. नागरिकांनी याला विरोध केला पाहिजे. जर कोणी लावायला आलं तर त्याला सांगायचं की मेहरबानी करून तुम्ही आमच्याकडे लावू नका, आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला लावता येणार नाही. ही भूमिका जनतेने घेण्याची गरज आहे. ही अवेअरनेस आता काही लोकांनी केलेलं आहे. यासाठी सुद्धा काँग्रेस पक्षाने पुढाकार घ्यावा या मताचा मी आहे आणि यासाठी निश्चितपणाने माझी भूमिका मी पक्षाच्या पातळीवरती, पक्षाच्या व्यासपीठावरती निश्चितपणाने मांडेल.